हमारे कितने साल हो गए आपको आए? 65 साल। बट बीच में जब आप बहुत काम कर रहे थे तब आप शिफ्ट हुए थे? अभी भी घर है बॉम्बे। यस बट लेकिन रिटायर अभी 4 साल पहले। लास्ट रोज मेरे यार की शादी है। अच्छा है, बताना मत, बुला नहीं रहे तो मत बजवाना मत। ये कुछ प्रॉब्लम नहीं नहीं बस नमस्कार. प्रतीक प्रकाशन आणि आमचे मित्र लेखक श्री सुभाषचंद्रजी जाधव यांच्या वतीनं मी मंगेश वाघमारे आपणा सर्व रसिकांचं आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले सकाळचे संपादक माननीय श्री यमाजी मालकर साहेब, प्रमुख अतिथी आहेत आपल्या सर्वांचे आवडते गीतकार, सुप्रसिद्ध विख्यात गीतकार श्री समीरजी, ख्यातनाम विनोदी तसंच गंभीर अभिनेते श्री देवेंद्र वर्माजी यांची सुद्धा उपस्थिती आज आपल्याला लाभली आहे. संगीत क्षेत्रामध्ये प्रयोगशील संगीतकार म्हणून आणि रामगोपाल वर्मांचे संगीतकार म्हणून ज्यांनी लौकिक मिळवलेले आहे असे अजय अतुल सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच टाटा मोटर्सचे HR चे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री सुहास राजे आणि आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा प्रतीक प्रकाशन लेखक आणि आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. रसिको, शब्द आणि स्वर हे एक अद्वैत आहे. यांना एकमेकांपासून वेगळं करता येणं केवळ अशक्य आहे. गद्य असो की पद्य असो त्याच्यामध्ये एक प्रकारचा स्वर असतोच आणि त्यामुळे शब्दाचं स्वराशी नातं हे कुडी आत्म्याच्या संवादासारखे आहे. आणि त्यामुळे मानव निर्मित भाषांमध्ये शब्द आणि ईश्वर निर्मित नाद ब्रह्मातले स्वर यांचं अद्वैत हे अत्यंत अनन्य संवाद. जसा संवाद असतो त्याप्रमाणे हा शब्द आणि स्वरांचा संवाद असतो. विविध चित्रपट गीतं किंवा गैरफिल्मी गीतं असतील, या सर्व गीतांच्या माध्यमातून शब्द स्वरांचं हे अद्वितीय असं वैभव सगुण साकार झालेलं आहे. रसिको, शब्द प्रधान गायकी असो अथवा स्वरप्रधान गायकी असो, त्यातून साधला जाणारा परिणाम जो असतो तो मात्र आत्मिक असतो. तो कुठेतरी शारीर विचारांच्या वरचा असतो आणि त्यामुळेच शब्द आणि स्वर यांचं आपल्या जीवनातलं स्थान हे अनन्य आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही निवेदकाची गरज नाही. रसिको, कवी गीत लिहितो ते स्वतःच्या लेखणीने, पण त्यानं लिहिलेलं गीत हे त्याचं असतं, पण त्यातल्या भावना या कोट्यवधी रसिकांच्या असतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना अनेक जण असं एक अनुभूती आलेली सांगतात कि अरे लिखा तो उन्होंने है लेकिन बात तो पूरी हमारी कर रहे हैं. आणि याप्रमाणे ही सगळी गाणी जीवनातल्या प्रत्येक वळणावरती आपल्याला साथ देत असतात. आणि म्हणून हेच वाक्य थोडं हिंदीमध्ये सांगावं असं वाटतंय कि शायर लिखता है अपनी कलम से पर उसमें जज्बात होते हैं करोड़ों अरबों लोगों के, और जो लोग अपनी बात उसमें ढूंढते हैं उसमें पाते हैं. रसिको, चित्रपट बोलायला लागला आणि तो त्याच वेळी गायला सुद्धा लागला. तो जेव्हा गायला लागला त्याच्या प्रारंभापासून शब्दसुरांचं हे नातं आपल्यामध्ये आहे. शब्दसुरांची लयलूट या माध्यमातून केली गेलेली आहे. प्रतिभावंतांनी या माध्यमातून अनेक रचना आपल्याला दिलेल्या आहेत. त्यातल्या विख्यात गीतकार संगीतकारांच्या जोड्यांवर मित्रवर्य सुभाषचंद्र जाधव यांनी हे पुस्तक लिहिलंय, तेरे सूर मेरे गीत. फार सुंदर शीर्षक आहे त्याचं आणि अनेक वर्षाचा व्यासंग सुभाषचंद्रजींचा त्या पुस्तकाच्या मागे आहे. आणि या व्यासंगाबरोबरच या विषयावरची निष्ठा आणि भक्ती आहे आणि त्याबरोबरच त्यामागे एक कलासक्त असं रसिक मन सुद्धा आहे.
तेव्हा पुन्हा एकदा आपणा सर्वांचं, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि प्रतीक प्रकाश यांच्या वतीनं नेहा जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. सुरुवातीला नेहा जोशी स्वागत करतायत गीतकार समीर यांचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सकाळचे संपादक माननीय टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर HR माननीय श्री सुहास राजे साहेब यांचंही स्वागत प्रतीक प्रकाश यांच्या वतीनं नेहा जोशी करतायत. आणि आजचे उत्सव मूर्ती ज्यांच्या अथक परिश्रमातून हे पुस्तक साध्य झालेले, सिद्ध झालेले असे आमचे मित्र आदरणीय श्री सुभाषचंद्र जाधव या पुस्तकाचे कर्ते, या पुस्तकाचे लेखक, त्यांचंही स्वागत आज प्रकाशकांच्या वतीनं होत आहे. या स्वागत समारंभानंतर आता मी विनंती करतो प्रतीक प्रकाशनचे श्री प्रवीण जोशी यांना की त्यांनी या पुस्तकाच्या संबंधी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री प्रवीण जोशी, प्रतीक प्रकाशनचे संचालक. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गीतकार श्री समीरजी, अध्यक्ष श्री यमाजी मालकर, संपादक दैनिक सकाळ, विनोदी अभिनेते देवेंद्र वर्माजी आणि टाटा मोटर्सचे सुहास राजे आणि उपस्थित बंधू भगिनींनी. बोलणं हे माझं काम नाहीये, पण मला ते आता करता येत नाही. तेव्हा थोडं मोडकं तोडकं जरी भाषण आपलं माझं असलं तरी आपण सर्वांनी ते गोड मानून मी माझ्या आशा व्यक्त करतो. आपणापेक्षा लेखकांना, भाषणापेक्षा लेखकांना प्रोत्साहन देणे आणि विविध विषयांवरती चांगल्या साहित्याला पुस्तक रूपाने वाचकांच्या समोर आणणे हे माझे खरं काम आहे. प्रतीक प्रकाशनचं ते खरं प्रतीक आहे असंच मी म्हणेन. सुभाषचंद्र जाधव यांचे चित्रपट विषयक लेख मी अधूनमधून माझ्या वाचण्यात येत होते आणि त्यांचे प्रत्येक लेख मला आवडत होते, कारण त्यांची लेखनशैली मला खूपच भावली होती. ते करण्याचा माझा मनोदय मी त्यांच्याजवळ व्यक्त केला आणि त्यातूनच तेरे सूर मेरे गीत या पुस्तकाची निर्मिती झाली. टाटा मोटर्समधली त्यांनी नोकरी सांभाळून जाधव लेखन करीत होते. जवळजवळ वर्ष, दीड वर्ष त्यांनी मला त्यांच्या वेगवेगळ्या लेख दिले. ते लेख लिहित असताना अधूनमधून देत होते. तसंच ते वाचून झाल्यानंतर मला लक्षात आलं की काही लेखांमध्ये काही सुधारणा करून काही अभ्यासपूर्ण रीतीने त्याचा अभ्यास करावा पाहिजे. प्रत्येक लेखाची सुरुवात त्यांनी एक नाविन्यपूर्ण असायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी ती केली व त्यांनी मला असंच प्रोत्साहन देऊन पुढे एक एक लेख त्यांनी मला दिला व त्याचं पुस्तक रूपात ते झाले. हिंदी चित्रपट संगीताचा मी स्वतः प्रेमी असल्याने त्यांचे सूर आणि माझे सूर त्यांचे जुळले गेले आणि हे पुस्तक हळूहळू आकाराला येऊ लागले. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एवढी नामांत मंडळी व्यासपीठावरती उपस्थित राहिली ही सुद्धा जाधवांचीच कमाई आहे. माझ्या प्रतीक प्रकाशनचे हे 35वे पुस्तक आहे. मोठ्या आपुलकीने मी हे पुस्तक तयार केलेले आहे. वाचकांसाठी तेवढेच प्रेम या पुस्तकाला मिळेल अशी मी खात्री बाळगतो आणि आशा व्यक्त करून प्रस्तुत करतो. आदरणीय शामराव दादा कांबळे यांचं आगमन झालेलं आहे. आपण अनेक मान्यवर नामवंत संगीतकारांचे संगीत संयोजक म्हणून त्यांनी चित्रपट संगीताला दिलेलं योगदान हे केवळ अनन्य, शब्दातीत असं आहे. शामराव दादांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आपण पुन्हा एकदा त्यांचं टाळ्यांनी स्वागत करूया. आणि मी नेहा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी शामराव दादांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. प्रकाशकाच्या दृष्टीनं
एक जीवनातला अनन्य असा भाग असतो. रसिकांच्या दृष्टीनं सुद्धा तो तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण अपत्य जन्माचा आनंद आणि त्याच्या नामकरणाचा आनंद हा प्रकाशन सोहळ्यामध्ये नक्कीच मिळतो. सुभाषचंद्र जाधव याबद्दल जास्त सविस्तार बोलतील. रसिको, आज जे पुस्तक इथं सिद्ध झालेलं आहे, आपल्यासाठी इथं प्रकाशित होणार आहे, तेरे सूर मेरे गीत, अत्यंत सार्थ असं शीर्षक आहे त्याचं, की ज्या कवींनी प्राधान्यानं जास्तीत जास्त वेळा संगीतकारांबरोबर काम केलंय, अशा गीतकार संगीतकारांच्या ज्या जोड्या आहेत, त्या जोड्यांवरती सुंदर लेख हे सुभाषचंद्र जाधव यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यामध्ये एका अर्थानं पाहिलं तर चित्रपटसृष्टीच्या संगीताचा आणि गीताचा आढावा ऐतिहासिक स्वरूपामध्ये त्यांनी घेतलेला आहे. यामध्ये अनेक असे रेफरन्सेस आहेत की जे रेफरन्सेस वाचताना सुद्धा, ते तपशील वाचताना सुद्धा आपल्याला हरखून जायला होतं, एक वेगळा आनंद मिळतो. आज खरंच अत्यंत आनंदाचा क्षण आहे त्यांच्या दृष्टीनं आणि रसिकांच्या दृष्टीनं सुद्धा, की समीरजी इथं आहेत, देवेंजी आहेत, यमाजी मालकर साहेब आहेत, शामराव दादा आहेत, सुहास राजे साहेब आहेत आणि आपण सर्व आहात. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. जसं म्हणतात, गुलाम अली साहेब गझल गायक एकदा म्हणाले होते की सुर वही जिसकी इजाजत लफ्ज दे. आणि त्या पद्धतीनं जेव्हा संगीत केलं जातं तेव्हा ते संगीत आणि ते शब्द हे रसिकांच्या काळजापर्यंत जातात, मस्तिष्कापर्यंत जातात आणि कायम चिरंजीव होऊन जातात. अशी अनेक चिरंजीव गाणी, चिरंजीव रचना, खरं नुसतं गाणी म्हणणं त्याला योग्य होत नाही, त्या रचना आहेत, त्या कृती आहेत. या सगळ्या कृती या आपल्या मनामध्ये आहेत. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या सर्व कलाकृतींवर आता मालकी रसिकांची आहे. आणि म्हणून या आपल्या मालकीच्या कलाकृतीबद्दल लिहिलं गेलेलं हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. आणि त्यामुळे अनेक शेर डोळ्यासमोर गर्दी करतायत की कोणता शेर उद्धृत करावा, कोणता करू नये. पण एक शेर मात्र आवर्जून सांगावा असं वाटतो की जो शब्द आणि स्वर या दोन्ही बाबतीत लागू पडतो, कि गजल में बंदिश अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी चाहिए कुछ असर के लिए. आणि याप्रमाणे संगीतकारांनी, गीतकारांनी आपल्या जिगरचा खून, आपली आत्मीयता, आपली भावात्मकता या सर्व कलाकृतींमधून व्यक्त केलेली आहे. आणि म्हणूनच ती गाणी, त्या रचना आपल्याला आपल्या वाटतात. अशा रचनांचा अत्यंत सुंदर आढावा घेणारे हे पुस्तक तेरे सूर और मेरे गीत प्रकाशित करावं, त्याचं विमोचन करावं अशी विनंती मी प्रकाशक आणि लेखक यांच्या वतीनं गीतकार समीर यांना करतो. त्याचबरोबर मान्यवरांनाही मी विनंती करतो की त्यांनी या प्रकाशन समारंभामध्ये हातभार लावावा, सहभागी व्हावं. सुभाषचंद्र जाधवांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक वाचत असेल यामध्ये गीतकार आणि संगीतकार एकत्र आपल्याला भेटीला येत आहेत या पुस्तकाच्या माध्यमातून. आणि फकत उनको म्हणजे हजारो करोडो श्रोते आहेत त्यांच्यासाठी फकत हा शब्द आलेला आहे. आणि रसिको, हा फकत हा असा सापेक्ष पद्धतीने आपल्या समोर येतो. आणि अशाच रचना आपल्यासाठी ज्यांनी दिल्या त्यांच्याबद्दलचं हे पुस्तक आपणा सर्वांना निश्चितच आवडेल. आणि ते विकत घेऊन वाचलं तर जास्तच आवडेल. म्हणजे आपल्याला सुद्धा, प्रकाशकांना जास्त, रसिकांना आणि लेखकांना सुद्धा. या प्रकाशन सोहळ्यानंतर मी मित्रवर्य श्री सुभाषचंद्र जाधव या पुस्तकाचे कर्ते, लेखक यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकाशन सोहळ्यानिमित्तचं आणि या पुस्तकाबद्दलचं आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री सुभाषचंद्र जाधव. पाहुणे, हिंदी चित्रपटसृष्टीतील आजचे सुपरस्टार कवी, गीतकार समीरजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय यमाजी मालकर, संपादक दैनिक सकाळ, माझ्यावर नितांत प्रेम करणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेंद्र वर्माजी, शरीर साथ देत नसताना सुद्धा केवळ माझ्यासाठी
प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येणारे शामराव दादा, माननीय सुहास राजे, असिस्टंट जनरल मॅनेजर HR टाटा मोटर्स आणि उपस्थित बंधू भगिनी, असं म्हटलं जातं की ज्यावेळी भावना अनावर होतात त्यावेळी बोलणं कठीण होतं. आज माझी स्थिती थोडीफार अशीच झालेली. तेरे सूर मेरे गीत हे माझं 6वं पुस्तक आज समीरजींच्या हस्ते प्रकाशित होत आहे. माझे 5वे पुस्तक रोशन तुम्ही से दुनिया हे पुस्तक हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार, गीतकार आणि गायकांच्या मुलाखतीवर आधारलेलं होतं. हे 6वं पुस्तकही हिंदी चित्रपट संगीतावरच आधारलेलं आहे. फक्त त्याचा विषय आगळा वेगळा आणि नाविन्यपूर्ण आहे. अनेक संगीतकार आणि गीतकार यांच्या जोडीने हिंदी चित्रपट दुनियेमध्ये निर्माण केलेल्या महासागराचा शोध घेऊन त्यांना मानाचा मुजरा करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये मी केलेला आहे. याचं कारण संगीत हा आपल्या भारतीय सिनेमाचा आणि आपल्या भारतीय माणसाचा सुद्धा आत्मा आहे. जन्मलेल्या मुलाचं बारसा असो नाहीतर शेवटचं महानिर्वाण असो, आपल्याला संगीताची साथ ही हवीच असते. आणि म्हणूनच इंग्रजी चित्रपटापेक्षा हिंदी सिनेमा पाहिला की अगदी फुल राईस प्लेट खाल्ल्यासारखं वाटतं. वास्तविक पाहता बहुतांशी हिंदी सिनेमे हे इंग्रजी चित्रपटावर आधारलेले असतात. आणि तरी रोमन हॉलिडे कितीही आवडला असला तरी त्यावर बेतलेला चोरी चोरी आपल्याला जास्त भावतो. याचं कारण त्यामधील शंकर जयकिशनची गाणी. गाण्याचं हे वेळ मला अगदी लहानपणापासून लागले. संगीतकार अजय अतुल जोडीपीठी अतुल येथे उपस्थित झालेले आपण सर्वजण त्यांचं स्वागत. मी नेहा जोशींना विनंती करतो की त्यांनी त्याचा पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करा. गाण्याचं हे वेळ मला अगदी लहानपणापासून लागलेलं होतं. सिनेमाची आवड माझ्या वडिलांनी मला लावली होती हे जरा आकृत झालेलं. ते व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला असायचे आणि मुंबईला खूप सिनेमा पाहायचे आणि पुण्याला आल्यानंतर आम्हाला सांगायचे, अरे तो जमीन के तारे कधी लागला की मला सांगा, मग आपण सिनेमा पाहायचो. आणि मग आम्ही सगळी भावंड त्या सिनेमाच्या आतुरतेने वाट पाहत राहायचो. असे वडिलांबरोबर अनेक सिनेमे पाहिले आणि मग सिनेमाचं वेळच लागलं. गंजपेठमध्ये आम्ही राहायचो. तेथे छाया टॉकीजमध्ये 5 आण्यामध्ये मी अनेक सिनेमा पाहिले. अगदी पडद्याच्या जवळ राहून सिनेमा पाहिल्यामुळे मला वाटतं सिनेमाची जवळीक निर्माण झाली. आता बाल्कनीत बसून सिनेमा पाहावा लागतो, त्यामुळे नवीन सिनेमाशी थोडासा दुरावा निर्माण होऊ लागला. सिनेमाच्या ह्या जवळीकी पाहिज मग केव्हा शंकर जयकिशन, नौशाद, लता, रफी यांच्या प्रेमात पडलो ते कळलंच नाही. लता दीदी म्हणतात की जुनी गाणी लोकांना आवडतात कारण त्या गाण्याशी लोकांच्या आठवणी जडलेल्या आहेत. 100% खरं आहे ते. वडिलांच्या धगधगत्या चितेसमोर उभा असताना आणि समोर गडद अंधार पसरलेला असताना रफीने अगदी कानाजवळ येऊन माझं सांत्वन केलं होतं. गम की अंधेरी रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर. आजही हे गाणं ज्यावेळी मी ऐकतो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर वडिलांची चित्र दिसते. कालची ही गाणी अशी आठवणीतली होती. तर आजची गाणी ही आजच्या आपल्या या धकाधकीच्या जीवनात अल्प विरंगुळा देणारी. समीरजींच्या आशिकी, साजन, राजा हिंदुस्तानी, कुछ कुछ होता है ह्या सिनेमाची गाणी ऐकली की आजच्या ह्या प्रौढ वयात सुद्धा कुछ कुछ होत आहे. आणि मग तुझं वय काय, तू वागतो कसा, ह्या जननिंदेकडे लक्ष न देता आरोरी ठोकावशी वाटते, धूम मचा रे धूम.
जुन्या गाण्यांना हृदयात ठेवून नव्या गाण्याचं स्वागत केलं तरच आपण मनाने तरुण राहू शकतो. मी ज्यावेळी समीरजींची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी याबद्दल फार छान मला सांगितलं. ते म्हणाले होते की गळणाऱ्या पानाबद्दल शोक व्यक्त करण्यापेक्षा नुकत्याच फुटलेल्या पालवीचं कौतुक करणं केव्हाही चांगलंच नाही का. या पुस्तकामध्ये जुन्या संगीतकार गीतकारांना सलाम करताना आजच्या पिढीतील गीतकार संगीतकारांवरही लेख असणे जरुरीच आहे हे प्रवीण जोशी आणि आम्हा दोघांनाही पटलं. आणि मग चटकन डोळ्यासमोर नाव आलं ते आजचा धूम मचवणारं सुपरहिट कवी आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे समीरजींचं. या पुस्तकामध्ये समीर आणि नदीम श्रवण ह्या जोडीने निर्माण केलेल्या लोकप्रिय गाण्याचा वेध या पुस्तकामध्ये मी घेतलेला आहे. या पुस्तकासाठी त्यांनी अत्यंत आपुलकीने आणि अत्यंत मार्मिक अशी प्रस्तावना लिहिली आहे आणि या पुस्तकाचं मोल खऱ्या अर्थाने त्यांनी वाढवलं. माझ्या सिमेंटच्या बांधकामाला त्यांनी खऱ्या अर्थाने मोज्या टाईल्स लावल्यात असं म्हणता येईल. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अत्यंत बिझी असून ते मुंबईवरून इथे आले. देवेन वर्माजी तर माझे थोरले बंधू आहेत. धाकट्या भावाप्रमाणे ते माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला आवर्जून मला आशीर्वाद देण्यासाठी येतात. अजय अतुल हे उद्याचे धूम मचवणारे संगीतकार आहेत. अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये असताना अजय येऊ शकले नाही, पण अतुल ह्या कार्यक्रमाला आलेले. दादांबद्दल मी अगोदर सांगितलं. यमाजी मालकर साहेबांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान अगदी आनंदाने स्वीकारलं. एक प्रकारे गरीब भटाच्या मुलाच्या मुंजीसाठी राजाने स्वतः येऊन आशीर्वाद देण्यासारखेच आहे. माझे मित्र आणि शास्त्रोक्त संगीताचे अभ्यासक मंगेश वाघमाऱ्यांनी सूत्रसंचालनाचं काम अगदी आनंदाने स्वीकारलं. ह्या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त केले. माझे वरिष्ठ अधिकारी माननीय सुहास राजे, असिस्टंट जनरल मॅनेजर HR, श्यामकांत महाजन साहेब, सिनियर मॅनेजर HR, आणि आमच्या टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी शिशुपाल सिंह तोमर, ह्या लोकांचं मला सतत प्रोत्साहन मिळत असतं. ह्या पुस्तकासाठी विश्वास नेरुरकरांनी फार मोठी मदत मला मिळाली. ह्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या ह्या सर्वांचं मी ऋण कसं फेडायचं. समीरजींचे वडील कविवर्य अंजन साहेबांनी मित्राबद्दलच्या भावना एका गाण्यात उत्कटपणे व्यक्त केलेल्या आहेत. आज मला त्या गाण्याची आठवण होते. एक प्रकारे त्या गाण्यातून माझ्या भावनाच व्यक्त होतात. त्या गाण्याचे काही शब्द मी ऐकवतो आणि माझं हे मनोगत पूर्ण करतो. अंजा साहेब म्हणतात, मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सुभाषचंद्र जाधव फक्त लेखकच आहेत असं नव्हतं, ते फार सुंदर बोलू शकतात याची प्रचिती आपल्या सर्वांना आलेली आहे. आणि खरं पाहता आपल्याला जे बोलावं वाटतं ते लिहिणं म्हणजे पुस्तक करणं. अनेकांच्या बोलण्याचं पुस्तक होतं, काहींच्या पुस्तकाचं नंतर बोलणं होतं. कारण सुभाषचंद्र जाधव जे लिहितात ते निवेदक लोक नंतर वाचतात आणि मग ते कार्यक्रमातून सांगतात. तर हा एक प्रकार आहे. असं म्हणतात ना की एकेकाळी चित्रपटातली गाणी ऑर्केस्ट्रामध्ये गायली जायची. आजकाल काळ थोडा बदललेला आहे. ऑर्केस्ट्रातली माणसं सिनेमात गातात. काल आहे तस्मिन त्याच्यामध्ये काही लहान मोठं ठरवण्याचा काही भाग नाही, पण छोटे कलाकार मोठे होण्याची जी प्रक्रिया आहे ती अशीच असते. सुभाषचंद्र जाधवांच्या लेखणीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या पूर्ण पुस्तकामध्ये प्रत्येक अक्षर हे भावण्यासारखं आहेच आहे, पण या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ती त्यांनी ज्या पद्धतीनं लिहिलेली आहे ती सर्वात पहिल्यांदा आपलं मन मोहून घेते. आणि ही अर्पण पत्रिका त्यांनी ज्या शब्दामध्ये लिहिलेली, अत्यंत थोडक्या शब्दामध्ये मी वाचून दाखवतो मुद्दाम.
सिनेमाची आवड माझ्यात निर्माण करणारे माझे वडील आणि माझं सिनेमाचं वेळ पाहून धास्तावलेली माझी आई, या दोघांच्या पवित्र स्मृतीला. आणि खरंच ही अर्पण पत्रिकाच इतकी बोलकी आहे आणि तिथूनच पुस्तक बोलायला सुरुवात होते, अगदी शेवटच्या पानापर्यंत. जिथे सुभाषचंद्र जाधवांचा परिचय आहे, तो परिचय सुद्धा बोलायला लागतो की टाटा मोटर्समध्ये टेक्निकल असं काम करणारी ही व्यक्ती कुठेही स्वतःला टेक्निकल होऊ देत नाही. आणि खरंच हा जो भाग आहे, टेक्निकल असणं वाईट नाही, पण टेक्निकल काम करत असताना स्वतःमधला रसिक विसरणं, याला कुठंतरी एक बांध घातला पाहिजे. आणि ते सुभाषचंद्रजींनी स्वतःचं होऊ दिलेलं नाही आणि त्यांच्यामुळे इतर अनेकांचं झालेलं नाही. यानंतर मी इथं उपस्थित असलेले प्रयोगशील युवा संगीतकार जोडीतले अजय अतुल यांच्यामधले अतुलजी यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मला माफ करा, मी उशिरा आलो त्याबद्दल. थोडं ट्रॅफिक होतं आणि बाहेर पाऊस पडतो बाय द वे, त्यामुळे उशीर लागला. तर सगळ्यांचीच, इथे बसलेल्या सगळ्यांचीच मी माफ कीजिए समीर, लेट आहे. अच्छा, आम्ही संगीतकार म्हणजे पडद्यामागची माणसं आहोत, त्यामुळे मला बोलता वगैरे येत नाही. एकतर या सगळ्या इथे बसलेल्या दिग्गजांमध्ये मी खूपच लहान आहे, त्यामुळे जेवढं मला वाटतंय या पुस्तकाच्या निमित्ताने तेवढं मी तुमच्याशी बोलतो. ॲक्च्युली आम्ही हा जो विषय आहे पुस्तकाचा तोच इंटरेस्टिंग. तेरे सूर और मेरे गीत हे सुप्रसिद्ध गाणं आहे, पण त्याचं या पुस्तकाला नाव देऊन ते टायटल हे नावच इतकं समर्पक आहे. आणि त्याची एक संगीतकार जेव्हा एखादी ट्यून करतो किंवा एखादा लिरिक रायटर जेव्हा शब्द त्यांनी लिहिलेले असतात, गाणं त्याने जेव्हा लिहिलेलं असतं, तेव्हा त्या दोघांचं मिळून जर वेवलेंथ मॅच झालेली नसेल तर गाणं कुठलंही अजरामर होऊच शकत नाही. त्यामुळे गाण्याचे शब्द आणि त्याची चाल हे सगळं एकरूप इतकं असायला हवं. आणि ज्या लोकांना ते जमले म्हणजे R.D. बर्मन, गुलजार साहेब, आणखीन आपले मराठीतले गदिमा, सुधीर फडके, आणखी राम कदम, जगदीश केळकर, या लोकांनी जितकं म्हणून काम केलं, त्यांचे इतके छान ट्युनिंग जमलेले होते सगळ्यांचे, की जितकं म्हणून काम केलं ते सगळंच्या सगळंच आपल्या सगळ्यांच्या मनात रेंगाळते. आणि या अशा या एकदम वेगळ्या वाटेवर यांनी जो विषय निवडला आहे, दॅट इज रिअली व्हेरी मच क्रेडिटेबल. मी त्यांच्या पुस्तकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला पण माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. अतुलजींनी थोडं उशिरा आल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त केली, पण मसरूफ शख्स अगर देर से आए तो उसे देर से नहीं कहा जाता, और अगर वो देर से आने के बाद भी मौसम के पहले बारिश की खबर सुनाए तो फिर तो उसे देर से बिल्कुल नहीं कहा जाता. कारण या मोसमातला पहिला पाऊस आज पुण्यामध्ये पडलेला आहे आणि त्या वळवाच्या सरींची जी गोडी आहे ती आपल्याला अतुलजीने आणून दिलेली आहे. यानंतर मी विनंती करणार आहे आपल्या सर्वांचे आवडते, ज्यांना अनेक चित्रपटांमधून अनेक विविध भूमिका केलेल्या आपण पाहिले. मी सुरुवातीलाच म्हणालो की केवळ विनोदी अभिनेते असं म्हणणं हा थोडा अन्याय होऊ शकतो, कारण देवेंजींनी केलेल्या काही गंभीर भूमिका सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला तेवढ्याच भावलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे देवेंजी स्वतः अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सुद्धा कॉम्पेअर म्हणून केलेली आहे. अनेक कार्यक्रमातून ते कॉम्पेअर असत. इनाव डॅनियलजी, व्हॅन शिपलेजी यांच्या कार्यक्रमातून त्यांनी कॉम्पेअरिंग केलेलं आहे. अनेक परदेश दौरे केलेले आहेत. त्यानंतर ते अभिनयाच्या क्षेत्रात गेले आणि मुख्य म्हणजे त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. आणि निर्मिती करत असताना राहुल देव बर्मनजी, शंकर जयकिशनजी, कल्याणजी, आनंदजी या सर्व संगीतकारांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला. केवळ व्यावसायिक संबंध आला असं नव्हे, तर त्या सर्वांचे ते चाहते आहेत, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत. आणि आपल्याला माहीत आहे, आपल्याला माहीत असेलच की जयकिशनजींची फियाट कार आजही देवेंद्र वर्माजींच्याकडे आहे आणि शंकर जयकिशनजींचे भक्त
त्या कारचं दर्शन करण्यासाठी खास त्यांच्याकडे जाऊन त्या कारला हात लावून नमस्कार करत असतात. आणि खरंच देवेंजींनी जे प्रेम केलेले शंकर जयकिशनजींवर, संगीतावर, चित्रपटावर, त्याबद्दल संपूर्ण जग त्यांचं कायम ऋणी राहणार आहे. मी त्यांना विनंती करतो कि आप हमें इनायत बख्शे, आज थोड़ी तकरीर करके. सुभाष चंद्र यादव जो है वो मेरे को बड़े भैया बोल बोल के फंसा देता है. ये फैमिली का फसाना, ये अफसाना नहीं है, फसाना. आता मी काय बोलू, माझ्या अगोदर जितके लोक बोलून गेले त्याला मी फक्त एकच वर्ड म्हणतो, डिट्टो. नवीन मी काय ऍड करू शकणार नाही. पण लिरिसिस्ट आणि संगीतकार ही आताची जी परंपरा चालू आहे त्याच्यात लिरिसिस्ट, समीर म्हणजे रायटर आहे, तो फारसा प्रेझेंट एन्व्हायरमेंट मध्ये त्याला he has to work in constraint. म्हणजे स्वतः तो खरंच लिहिणार आहे तो फिल्म सॉंग्स मध्ये आता सध्या मिळत नाही लिहायला. बिकॉज इन द कमर्शियल सिनेमा दी कमर्शियल कन्स्ट्रेंट सध्याच्या म्युझिक डायरेक्टरची पण अशी आहे की काय गाणी ऐकतो आपण, ओ ओ म्हणजे काय कॉन्स्टिपेशन झालंय, काय गॅस झालंय, काय झालं तुम्हाला, कुठे गेली ती गाणी. तर रायटर बिचारा काय करणार. डिमांड म्युझिक डायरेक्टरचं पण वेगळं आहे आणि प्रोड्युसर डायरेक्टरचं वेगळं आहे. तो पोएट्री कुठे आहे आता सध्या, पोएट्री नाही. एका प्रोग्राममध्ये सध्या मर्डरचा हिट गाणं चाललं होतं कि एक रात प्यार करने दे मुझे, मैं प्यार करूंगा सारी रात. आणि त्याच्यानंतर मेल सिंगर म्हणतो ओ ओ आ आ ई ई. मैंने बोला यहाँ तो फीमेल सिंगर चाहिए ना. तो मैंने प्रोड्यूसर ने कंजूसी कर ली, उसने फीमेल सिंगर को नहीं बुलाया. तो आज का वातावरण देख के मुझे बुरा लगता है कि समीर जैसे गुणी राइटर्स को भी कंस्ट्रेंट में लिखना पड़ रहा है. धूम मचा ले धूम, झाला धूम, म्यूजिक हिट हो जाता है, सब हो जाता है, लेकिन लिरिक्स के अंदर कंटेंट किधर है. जो उनमें कैपेसिटी है लिखने की, लेकिन आज के दिन में वो लिखने की कैपेसिटी का गला घूंट दिया गया है. तो आज की परिस्थिति पे साहिर साहब कुछ लिख के गए थे, मैं आपको 4 लाइन सुनाता हूं कि वो गुलबाग गया बहारों के साथ, बहार यानी कंप्लीट गार्डन को लेके, वो गुलबाग गया बहारों के साथ, वो दुनिया गई ताजदारों के साथ, गया सब कुछ अब कुछ भी बाकी नहीं, वो महफिल गई अब वो साकी नहीं. क्या बात है. म्हणजे खरं पाहता हे क्या बात है, वाह क्या बात है, बहुत खूप, हे जे दाद देण्याचे शब्द आहेत हे इतके तोकडे आहेत सगळ्या गोष्टींना दाद देण्यासाठी. आणि मला वाटतं दाद देण्याची पद्धत कमी शब्दामध्ये पुण्यातच सुरू झालेली असावी. कारण त्याच्या मागे फार मोठा कार्यकारण भाव किंवा फार मोठा विचार त्याच्या मागे आहे की आपण फार मोठ्या शब्दांमध्ये दाद दिली तर जो काही सादरीकरणाचा भाग चाललेला आहे तो डिस्टर्ब होईल. म्हणून इतके छोटे छोटे शब्द दाद देण्यासाठी शोधून काढणं याला सुद्धा बुद्धी लागतेच. आणि ती पुण्यातच असू शकते, दुसरी कुठे असू शकते. भलेही हे शब्द हिंदी मधले असतील, वा क्या बात है, बहुत खूप, पण हे पुण्यातून आलेले ते नक्कीच.
रसिको, देवेंजींनी आपल्या सगळ्यांच्या भावना, आपल्या सगळ्यांचे जज्बात बोलून दाखवलेत आणि गीतामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आजकाल सिच्युएशनल चित्रपटातल्या सिच्युएशन प्रमाणे गाणी लिहावी लागतात आणि त्याप्रमाणे प्रोड्युसर सांगेल त्याप्रमाणे संगीत करावं लागतं आणि आजकाल प्रोड्युसर कधी कधी डी कंपनी सुद्धा असते, त्यामुळे गाणी कशी होतील हे. पण यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे ते म्हणाले की समीरजी यापासून हटके आहेत, वेगळे आहेत आणि समीरजींनी खरंच मगाशी आमचे मित्र ते बोलत होते की पुन्हा एकदा मेलडीचा जमाना जेव्हा आला, नदीम श्रवण समीर आनंद मिलिंद या रूपानं, तेव्हा खरंच लोकांना हायसं वाटलं आणि हे संगीत कुठंतरी नष्ट होतंय की काय, लुप्त होतंय की काय असं वाटत असताना समीरजी आणि त्यांचे संगीतकार जेव्हा आले तेव्हा खरंच पहिल्या पावसाचा शिडकावा व्हावा तसंच सगळ्यांना वाटलं. रसिको, यानंतर टाटा मोटर्सचे HR चे जनरल मॅनेजर आदरणीय सुहास राजे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्मान्य वास्तविक आणि इथे जमलेले रसिक, खरं म्हणजे इथे जमलेल्या स्टेजवरच्या सर्व लोकांमध्ये मी वेगळा. असं वाटण्याची शक्यता आहे की एखाद्या वेळेस त्यांचा साहेब आहे, आवश्यक आहे म्हणून मला इथे आणले की काय. खरं म्हणजे मी इथं आलो होतो त्यांच्या प्रेमामुळे. त्यांची जवळपास सर्व पुस्तकं लिहिण्याची प्रक्रिया, प्रसिद्ध होण्याची प्रक्रिया, वाचकांच्या प्रतिसादाची प्रक्रिया मी पाहिलेली आहे. ज्या काळात ते आमच्याकडे मगाशी उल्लेख झाला टेक्निकल काम करत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आता ते सरकारमधनं लेखकही झालेले आहेत, त्यांना सरकारी पारितोषिकं मिळालेत, बराच मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे. परंतु त्यांचं माझे जे मैत्री आहे ती कामामुळे नाही. कामामध्ये ते कुठल्या सवलती मागतात असंही नाही, त्याच्याकरता त्या सवलतींकरता मी इथे आलो असंही नाही. त्यांचं काम ते करतात, परंतु याच्यामधला मनुष्य माणसांशी संबंध येतो आणि माणसातले जे काही गुण असतात त्याचा कुठेतरी वापर करून घ्यावा अशी एक इच्छा असते. टेक्निकल काम करणारा मनुष्य आता HR विभागात काम करतो, ट्रेनिंगचं काम करतो. खरं म्हणजे माणसाचे मूळ गुण असतात ते प्रकर्षाने पुढे येत असतात. ते गुण कसे येतील पुढे हे कोणी सांगू शकत नाही, परंतु त्याचा उपयोग काय होतो ते मात्र फार महत्त्वाचं असतं. त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांची पुस्तकं वाचताना एक लक्षात येतं की एक ते नॉस्टॅल्जिया निर्माण करतात आणि हा तो असा एक नॉस्टॅल्जिया असतो तो तुम्हाला खरोखर मानसिक शांती आणि समाधान मिळवून देतो. त्यांचं पुस्तक मी बऱ्याचदा म्हणतो की एखादी लॉंग प्लेइंग रेकॉर्ड जशी असावी किंवा हल्लीच्या याच्यात MP3 जशी असावी तशी असते. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तक हातात घेतलं की संपेपर्यंत थांबत नाही, परंतु सलग पुस्तक आपण कधी वाचू शकत नाही. सलग अशा करता वाचू शकत नाही की त्या पुस्तकातली गाणी आता जे उल्लेखमध्ये आले की आपल्या मनामध्ये गाणी वाजायला लागतात आणि मनुष्य क्षणभर थबकतो, अख्खं गाणं मनात वाजवतो आणि मग पुढे सरकतो. असं त्यांचा पुस्तकाचा प्रवास असतो पुस्तक वाचनाचा. ते केवळ एक वाचन होत नाही, त्याच्याबरोबर गाण्यांचा एक प्रवास होतो. आणि ही जी गाणी असतात ही सर्व विशेषतः ज्या काळाबद्दल ते प्रामुख्याने लिहितात तो काळ सगळा एक नॉस्टॅल्जिया असलेला काळ होता. जी लोक त्या काळात वावरली ते तो कधी विसरू शकत नाहीत. खरं मला सर्वात गंमत त्यावेळेला वाटली, चुकून एकदा माझ्या मुलाच्या सिरीजची अख्खी बॉक्स माझ्या गाडीत राहिली आणि माझा मुलगा काय गाणी ऐकतो ह्याच्याकरता त्यातली एक सिडी काढून मी लावली आणि ज्यावेळेला जुनी गाणी त्याच्यात ऐकायला मिळाली त्याला मला मुलाचं कौतुक नाही वाटलं पण जुन्या गाण्यांचं वाटलं की नवीन पिढीला देखील हे ऐकावं असं वाटतं. कुठेतरी गाणी ऐकल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. माणसाच्या मनात उत्साह संचारतो, पुढे स्टेजवर जाऊन नाचावं असं वाटतं, आरडाओरडा करायला लागतो. मिरवणुकीत असो तर मिरवणुकीत नाचायची इच्छा होते. आणखीन कशा मैफिलीत असो तर आणखीन होणाऱ्या प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतात. परंतु जी गाणी आपल्या मनाला आनंद देतात,
आपले श्रम विसरायला लावतात, आपले दुःख विसरायला लावतात आणि पुढे जाण्याकरता मनाला उभारी देतात. ती गाणी खरोखरच वेगळी असतात आणि त्या गाण्यांचं जे जग आहे त्या जगामध्ये सुभाषचंद्र आपल्याला घेऊन जातात. हे त्यांचं खरं कौतुक. हा जो काही त्यांचा प्रवास आहे एका वेगळ्या टप्प्यावरती अजून थांबलेला. कुठेतरी वर्तमानपत्रात लेख लिहिणारा एक पत्रकार बनवून इच्छिणारा एक तरुण आज एक आपल्यासमोर प्रतिष्ठित लेखक म्हणून आलेला आहे. 2 प्रकारची पुस्तकं त्यांनी मार्मिक लिहिली आहेत. एक तर या जगातली आणि दुसरी गोष्ट ते मुलांकरता काही चरित्रे लिहिलेली आहेत. काही चांगल्या लोकांच्यावरती चरित्रे लिहिलेली आहेत जी स्फूर्ती निर्माण करून देतात. दोन्ही मागच्या भावना एकच आहेत. परंतु हा जो त्यांचा प्रवास आहे हा प्रवास असाच पुढे जावा अशा मला त्यांच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. जे काही त्यांनी केलं तसाच त्याच्यापेक्षा चांगला आनंद रसिकांना ते यापुढे देतील अशी मला खात्री आहे आणि त्यांच्या या प्रवासाला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या मनोगतामध्ये राजेसाहेबांनी फार महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे की नव्या पिढीतली मुलंसुद्धा जुनी गाणीच ऐकतात. आणि खरंच याच्या इतका आनंद त्यांनी म्हणून त्या मुलापेक्षा त्या गीतांचं कौतुक वाटलं, कारण ती गीतं आवडावीत अशीच आहेत. म्हणून नौशादजींच्या संगीताच्या निमित्तानं एका कार्यक्रमात ऐकलेलं एक वाक्य मला इथं उद्धृत करावं असं वाटतंय की नव्या पिढीचं असं काही गीत संगीत नसतं. नव्या पिढीचं असं म्हणून काही गीत संगीत नसतं. जे पिढी दर पिढी चालेल तेच खरं गीत संगीत असतं. आणि म्हणून आत्ताच राजेसाहेबांनी जे सांगितलं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपल्याला ज्यांच्या भाषणाबद्दल कुतूहल आहे, ज्यांची प्रतीक्षा आहे, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण खूप आतुर झालेले आहात आणि चित्रपटामध्ये एखादा प्रसंग जो जसा मुद्दाम ताणलेला असतो की लवकर नाही तो प्रसंग असा जरा ताणलेला असतो, त्याप्रमाणे तो ताणण्यासाठीच आज माझी इथं योजना केलेली आहे. पण आता जास्त ताणत नाही. मैं आपल्या सर्वांच्या वतीनं आप सबकी जानिब से मैं इल्तिजा करता हूँ समीर साहब से कि वो यहाँ आए और अपनी इस प्रोग्राम के बारे में और आज की किताब के बारे में कुछ बताएं. उपस्थित देवी और सज्जनों, देवेंद्र जी, प्रतीक प्रकाशन, सुभाष चंद्र जाधव जी और बहुत सारे गणमान्य व्यक्ति जो यहाँ मौजूद हैं, थोड़ी देर बोलना चाहूँगा क्योंकि देवेंद्र जी ने सवाल मुझसे किया है तो सबसे पहले माफ़ी उनसे मांगता हूँ कि अगर कोई मुझसे गुस्ताखी हो जाए तो मुझे माफ़ करें, क्योंकि मेरे पिता तुल्य हैं और मैंने उनको बचपन से देखा है. उम्र में शायद बहुत ज़्यादा फर्क नहीं लग रहा होगा क्योंकि मेरी भी दाढ़ी सफ़ेद हो गई है. तो ये कहना कि मैं बचपन से मैंने देवेंद्र जी को देखा शायद थोड़ी सी अतिशयोक्ति लग रही है, मगर सच्चाई यही है. कई बार उम्र से पहले बाल गिर जाते हैं और बाल सफ़ेद हो जाते हैं. ये वक्त का तकाजा और हालात का तकाजा कई बार ऐसा होता है. चूँकि यहाँ बहुत अच्छे श्रोता बैठे हैं और कभी लोग ऐसे श्रोताओं के ताक में रहते हैं जो उनको झेलने की ताकत रखते हो, और मुझे लगता है आप लोग बहुत अच्छे श्रोता हैं और बहुत अच्छा सुन रहे हैं. मेरा दुर्भाग्य एक है कि मैं मराठी बोल नहीं पाता हूँ मगर समझ लेता हूँ बहुत ज़्यादा. तो जितनी भी बातें हुई हैं उसमें से ऐसी कोई बात नहीं है जिसकी समझ मुझे नहीं है. मैंने समझी हर बात है, इसलिए हर बात का जवाब जरूर देंगे. अक्सर मैं बचपन से मुझे एक बात नहीं समझ में आती. जब मैं बहुत छोटा था, अपने क्लास में पढ़ता था, ये हिंदुस्तान की एक अजीब सी टेंडेंसी है जिसका जवाब मैं चाहूँगा आप तमाम लोगों से. हमेशा ही जब मैं जिस क्लास में होता था उसका क्लास टीचर बोलता था कि तुम लोग बहुत बदतमीज हो, पिछले बैच के लड़के बहुत अच्छे थे. जब मैंने पिछले बैच वालों से पूछा तो उन्होंने बोला हमसे भी वही कहते थे. तो मैंने पूछा वो बैच था कौन जिसमें अच्छे बच्चे थे. यही बात मुझे लगता है, ये जो एक टेंडेंसी हमारे यहाँ है कि जो गुजर गया वो अच्छा था, जो चल रहा है वो बुरा है. मगर मेरी एक बात नहीं समझ में आती कि अगर बुरा है तो चल कैसे रहा है. अगर चल रहा है, चलती तो वही चीज़ है जिसमें कहीं ना कहीं कोई अच्छाई होती है, और अच्छाई और बुराई दोनों का तालमेल जो है वो मैं बचपन से देखता आ रहा हूँ. हर जगह है, हर फील्ड में है, हर क्षेत्र में है.
रहा गीतों का सवाल, मुझसे अक्सर पूछा जाता है कि जब आपने आशिकी लिखी, आपने साजन लिखी, दीवाना लिखी, दिल है कि मानता नहीं लिखी, फिर आपने ये क्यों लिखा मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपूरी खा रहा था। मैंने कहा आपने मुझसे गलत सवाल किया। आपने कहा आपने क्यों लिखा। गीतकार और कवि के बीच का एक बड़ा अजीब सा फर्क है जो मैं महसूस करता हूं। किसी ने मुझसे पूछा कि व्हाट इज द डिफरेंस बिटवीन पोएट एंड लिरिसिस्ट। मुझे सवाल बड़ा अच्छा लगा और मैंने बोला इसका जवाब देना चाहिए। मैंने उनसे कहा कि भाई गीतकार वो होता है जो कभी अपनी बात नहीं कहता, वो हमेशा कहानी में, किरदार के घेरे में, म्यूजिक डायरेक्टर के घेरे में, प्रोड्यूसर डायरेक्टर की पसंद के घेरे में होता है, वो बात कहता है जो फिल्म की कहानी होती। तो अगर कहानी, जब मैंने आशिकी लिखी, जब मैंने लिखा कि सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। अब मैं आपसे पूछता हूं कि एक फिल्म है जिसमें कैरेक्टर है कूली का, और जो गाता है मैं रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपूरी खा रहा था, उस जगह पे अगर वो गाता कि जिन्हें हिंद पे नाज है वो कहाँ है, तो या तो लोग मुझे पत्थर मार देते, या उस कैरेक्टर को मार देते, या उस फिल्म को बैन कर देते। मेरा ये मानना है कि कंटेंट की बात जब होती है, जब कंटेंट की बात आप करते हैं, तो ये क्यों नहीं सोचते कि वो कंटेंट है कहाँ, वो ठहराव है कहाँ। हमारे रिश्तों में हर जगह मैंने देखा है कि परिवर्तन का जो असर है वो समाज पे, देश पे, हर ह्यूमन बीइंग पे पड़ता है, और क्रिएटिव फील्ड में भी हर जगह उसका प्रभाव पड़ता है। हर जनरेशन अपनी लैंग्वेज, अपना संस्कार, अपनी भाषा, अपना तौर तरीका लेके आती है और उसकी तरह से लोग जीते। मैंने 3 जनरेशन के साथ काम किया, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याण जी आनंद जी, आर डी बर्मन। वो लोग मेरे सीनियर्स थे, तो मुझे बड़ी तकलीफ हुई क्योंकि वो सीनियर्स थे तो उनको रिस्पेक्ट करते हुए काम करना पड़ा और उनके ख्यालों के साथ जाना पड़ा। और शायद जब मैं आया तो मेरे ख्यालों में वो पुस्तकी और वो ताजगी और वो गहराई नहीं रही होगी जो आनंद बख्शी, साहिल लुधियानवी, अनजान और इंदिवर के ख्यालों में थी, मगर मैंने कोशिश की और थोड़ा सफ़र उनके साथ तय किया। उसके बाद मेरी अपनी जनरेशन आई, नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतिन ललित और दिलीप सेन, समीर सेन, उनके साथ मैंने काम किया और बहुत कंफर्टेबली काम किया। वो एक दौर ख़त्म हो गया। उसके बाद मेरा अब जो दौर चल रहा है जिसमें मैं सीनियर हो गया हूँ और मेरे जो कंपोजर्स हैं वो मुझसे जूनियर हैं, जिसमें हिमेश रेशमिया है, साजिद वादिद हैं, ए आर रहमान है, बहुत सारे लोग हैं। तो अब उनको मेरे साथ तकलीफ हो रही है कि मैं जो ख्याल बोलता हूँ, बोलते हैं कि समीर जी ये तो कुछ पुराना लग रहा है, तब उसको नया कैसे करूँ। तो मैंने कोशिश की कि एक बार बचपन से बुढ़ापे की तरफ गया था, अब बुढ़ापे से बचपन की तरफ आऊँ तो शायद बात बन जाए। तो मैंने, जैसा कि देवन जी ने कहा कि जब ये गाना लिखना पड़ा, आशिकी में तेरी जा जा जाएगी जहाँ मेरी, तो मुझे यहाँ तक आना पड़ा और मुझे लगा कि चूंकि ये जो जनरेशन है, मैंने एक फिल्म अभी लिखी कुछ दिन पहले जिसका म्यूजिक बड़ा पॉपुलर हुआ था, जिसका नाम था मैंने प्यार क्यों किया। गाना लिखते लिखते हिमेश जी मुझसे कहते हैं कि आप उसमें सर कुछ इंग्लिश शब्द का इस्तेमाल कीजिए। तो मैंने जस्ट चिल का इस्तेमाल किया। तो मैंने पूछा यार ये मैंने इतने सारे गाने लिखे, कभी किसी गाने में जस्ट चिल तो किसी ने नहीं लिखवाया, तुमको क्यों समझ में आ रहा है। बोलते सर आप लिखिए, उसके बाद मैं आपको इसका रिजल्ट बताऊंगा। अच्छा, गाना सुपरहिट हो गया। तो उन्होंने कहा देखा सर मैं आपसे इसीलिए कहता हूँ कि आप हमारे साथ चलिए, हमारे दौर के साथ चलिए। तो मैंने बोला भाई तुम 60 साल में 17 साल के लड़के की तरफ भागने के लिए कह रहे हो, कैसे भागेंगे हम। बोले नहीं आप हमारा हाथ पकड़िए, हम आपको ले चलेंगे, कम से कम आपको 10-20 किलोमीटर तक तो भगाएंगे हम लोग। तो अब उस कोशिश में हूँ और जहाँ तक सफ़र देखता हूँ, मेरी भी कोशिश जहाँ तक मैं कर सकता हूँ, जहाँ तक मैं उनके साथ कोप अप कर सकता हूँ। मेरा ऐसा मानना है कि परिवर्तन जो है वो पैंट से बेल बॉटम और बेल बॉटम से पैंट, चीज़ें वही होती हैं, उनके परिवेश में थोड़ा बहुत परिवर्तन होता रहता है। मुझे लगता है कि ऐसा नहीं है कि फिर वो दौर नहीं आएगा, हम बिल्कुल नाउम्मीद नहीं है। और मैं आपसे एक बात ज़रूर कहना चाहूँगा कि जो आदमी एक बार अच्छा काम करता है उसको बिल्कुल खुशी नहीं होती कि वो अपने स्तर से नीचे आए या बुरा काम करे। कई बार हालात ऐसे बनते हैं, चाहे वो एक्टर हो, चाहे वो म्यूजिक डायरेक्टर हो, चाहे राइटर हो, हर आदमी को, और फिल्मों में मैंने ऐसा देखा है कि 2 तरह के लोग होते हैं, एक समझौतावादी होता है और एक वो आदमी होता है जो चाहता है वही करता है। तो कंप्रोमाइजेस जो हैं वो जिंदगी के हर पहलू में, हर रंग में कहीं ना कहीं हर आदमी को करना पड़ता है। किसी ने बहुत अच्छी बात लिखी है, मैं आपको सुनाना चाहता हूँ। किसी शायर की एक बात है जिसमें बहुत
सच्चाई मुझे नजर आती है। और जब आदमी बहुत सच बोलता है तो कड़वा लगता है, मगर वो बात कहीं ना कहीं दिलो दिमाग पे, जहन पे उतरती जरूर है। किसी ने लिखा कि अपनी रोटियों से जाके ये भेद खुला। जब अपनी औकात पे आए, जब आपको काम करना पड़ा, जब आपको ये समझ में आया कि प्रैक्टिकलिटी और थ्योरिकलिटी में कितना डिफरेंस है, तब लिखता है कि अपनी रोटियों से जाके ये भेद खुला कि हम भी किसी तवायफ से कम तो नहीं। अपनी रोटियों से जाके ये भेद खुला कि हम भी किसी तवायफ से कम तो नहीं। तवायफ मानती तो है कि वो तवायफ है, एक हम जो कितनी बार बिके छुप छुप के। तो जीवन की सच्चाई में और जीवन की गहराई में जब आप जाते हैं तब इन सारी बातों का आपको एहसास होता है, आपको पता चलता है। मुझे मालूम है मुझसे ज्यादा क्रिटिसिज्म किसी राइटर को नहीं मिला होगा और मुझसे ज्यादा अपवादों के घेरे में कोई राइटर नहीं रहा होगा, मगर मैंने जिंदगी में एक चीज पे अमल किया है कि आप अपना काम करते जाओ। वक्त जो है वो खुद इतिहास लिखता है, इतिहास खुद इतिहास बनाता है। कोई दुनिया की ताकत जो है इतिहास लिख नहीं सकती, इतिहास बना नहीं सकती। आपके हाथ में केवल एक ही चीज है, आपका कर्मयोग। आप अपना काम करते रहो। और आनंद बख्शी जब आए तब उनके बारे में भी कहा जा रहा था कि कुतुबबंदी के राइटर हैं। मैंने उनसे कहा कि जब आनंद बख्शी ने लिखा कि पहले जब तू खत लिखता था कागज में चेहरा दिखता था, हमने बोला सवाल लिखता था और दिखता था का नहीं है, रदीफ काफिया मिलाने का सवाल नहीं है। सवाल है उसके बीच जो आनंद बख्शी का जो जज्बा था, आनंद बख्शी के जो ख्याल थे। किसी ने बहुत अच्छा कहा है कि उससे मिलती जुलती आवाज कहां से लाओगे, ताजमहल बनवा दोगे, मुमताज कहां से लाओगे। सुर वही सात होते हैं, वो अजय अतुल हो, नदीम श्रवण हो या रहमान हो, आठवां सुर किसी ने बनाया नहीं। वो उनकी अपनी रूह होती है, उनकी आत्मा होती है, उसकी सोच होती है, उसका अपना जीवन दर्शन होता है जो उसकी कला में, उसकी क्रिएटिविटी में बाहर निकल के आता है। आपका हर राइटर का करेक्टर जो है उसके क्रिएशन में नजर आता है। देवेंद्र जी को आप ऐसे देखिए, अगर वो चुपचाप बैठे हुए हैं तो आपको हंसी आती है। ये देवेंद्र जी की सबसे खास बात है कि कुछ लोग हंसाने की कोशिश करते हैं तो आप हंसते हैं, और देवेंद्र जी कई बार रुलाने की भी कोशिश करते हैं तो हम लोग को हंसी आती है। ये उनकी इतनी कमाल की खूबी है। और मेरे वो सबसे पसंदीदा कॉमेडियन है। उन्होंने जितना भी काम किया, उनके बहुत सारे जो रोल्स हमने देखे हैं, उनकी जो एक खास बात है जो मुझे सबसे ज्यादा पसंद है कि कॉमेडी को एक जो स्तर दिया, एक जो डेप्थ दी उन्होंने, वो केवल उन्हीं के बस की बात थी। मगर वो केवल देवेंद्र वर्मा तक ही सीमित है। उसके बाद जैसे लोग कहते हैं कि लता मंगेशकर से बेहतर सिंगर पैदा हो सकती है, लता मंगेशकर पैदा नहीं होगी। तो मेरी कोशिश यही रही है कि जब जब मुझे अच्छे मौके मिले हैं तब तब मैंने अच्छा काम करने की कोशिश की है, और आगे भी जब अच्छे मौके मिलेंगे मैं अच्छा काम करने की कोशिश करूंगा। मगर चूंकि मैं जिस लाइन में हूं, यहाँ समझौता करना पड़ता है, यहाँ उस दौर के साथ चलना पड़ता है, हर तरह की फिल्में लिखनी पड़ती हैं। अगर मैंने आशिकी लिखी तो मैंने कूली नंबर 1 भी लिखी। अच्छा, जब मदर इंडिया बनेगी, मुगल आजम जब बनेगी, तो उस तरह के गाने लिखे जाएंगे। चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना, ये कूली नंबर 1 या मवाली नंबर 1 में नहीं लिखा जा सकता। और या तो मैं ये फैसला कर लूं कि भाई मुझे कूली नंबर 1 नहीं लिखनी है, मगर मेरा ऐसा मानना है कि गीतकार जो है वो कारपेंटर की तरह होता है। वो उसको एक पानी की तरह कहते हैं कि पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा। तो मैं अपने आप को, मैंने कभी ये दावा नहीं किया कि मैं बहुत बड़ा शायर हूं, मैं कोई शायरी करता हूं और मेरा लिटरेचर से कोई बहुत ज्यादा लगाव रहा है। मैं एक बहुत ही सिंपल, साधारण, सतही गीतकार के दर्जे में अपने आप को रखता हूं। मेरी कोशिश यही रहती है कि चूंकि मैं फिल्मों के लिए काम करता हूं, तो जिस कैरेक्टर के लिए मैं गाना लिख रहा हूं, जब आनंद बख्शी ने दुश्मन लिखी तब उन्होंने जब ड्राइवर के लिए गाना लिखा तो वो आदमी सिमली देता है कि एक ट्रक ड्राइवर अपनी महबूबा को किस तरह से सिमलाइज करता है। देखिए कि तुम्हारी जुल्फ है या सड़क का मोड़ है, ये तुम्हारी आंख है या नशे का तोड़ है। वो वहां नहीं कह सकता कि 14वीं का चांद हो या आफ्ताब हो, तुम जो भी हो खुदा की कसम लाजवाब हो। तो ये बहुत सारी ऐसी बातें हैं जो मैं आप लोगों के सामने जब आता हूँ, मुझे बहुत कम ऐसे मौके आते हैं अपनी व्यस्तता की वजह से जब मैं आप लोगों के सामने आके कुछ कह पाता हूँ, मगर जब भी मैं आता हूँ तो मैं अपना पक्ष क्लियर करना जरूर चाहता हूँ कि अगर आपके दिलो दिमाग में किसी भी तरह की ऐसी कोई बात हो जिससे आप मुझे नहीं समझ पा रहे हो या मैं आपको नहीं समझ पा रहा हूं, मैं हमेशा ओपन डिस्कशन करना चाहता हूं। हो सकता है कि जो कुछ मैं कह रहा हूं उसमें कहीं मैं गलत हूं,
मगर मैंने बहुत ही ईमानदारी, सच्चाई और खुले दिल से आपसे बात की है। अगर हमारी बात में आपको कहीं सच्चाई लगती है तो आप इसको मान लीजिए, और अगर नहीं लगती है तो मेरी बात के माने दो। जो अच्छा लगे उसे अपना लो, जो बुरा लगे उसे जाने दो। थैंक यू वेरी मच। ये बात तो उतनी ही सच है कि हमारी फिल्मों में मेलोडी और शायरी का जो जमाना वापस आया है वो सिर्फ आपकी बदौलत आया है, और इसका सेहरा नई पीढ़ी में आपको ही दिया जाएगा। बहुत बड़ा काम आपने किया है, बहुत बड़ा योगदान फिल्मों में साहित्य के लिए आपने दिया है। जसे को यानंतर तेरे सूर मेरे गीत या पुस्तकाच्या संदर्भात ज्यांची म्हणून खूप महत्त्वाची मोलाची मदत झालेली आहे अशा काही व्यक्तींचे सत्कार माननीय गीतकार समीरजींच्या हस्ते आपण करणार आहोत, आणि त्यानंतर अध्यक्षांना मी विनंती करणार आहे भाषणाची। पण सुरुवातीला आपण हे सत्कार करूया। या पुस्तकाचं अत्यंत सुंदर मुखपृष्ठ हे श्री मुकुंद दातार यांनी तयार केलेले आहे। त्यांचा सत्कार आज या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने करावा अशी विनंती। इथं असलेल्या सर्व लेखकांनी मुकुंद दातार यांचं मला एका पुस्तकाची एक अर्पण पत्रिका आठवते। एका लेखकाने ते पुस्तक आणि बाहेरची माणसं असतात की जे ती त्याच्याकडून लिहून घेतात, त्याला लिहिण्यासाठी प्रवृत्त करतात। त्याप्रमाणे टाटा मोटर्समध्ये काम करत असताना हे पुस्तक लिहिण्यासाठी ज्यांनी म्हणून त्यांना प्रेरणा दिली त्यापैकी सुहास राजे साहेब स्टेजवर आहेतच, श्यामकांत महाजन सिनियर मॅनेजर HR टाटा मोटर्स यांचंही फार मोलाचं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे। मी महाजन साहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन हा कृतज्ञता सत्कार समीरजींच्या हस्ते स्वीकारावा। त्यांनाही विनंती, मी समीर साहेबांना विनंती करतो की त्यांनी तोमर साहेबांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। श्री विश्वास नेरुरकर या नावातच त्यांचा परिचय आहे। खरं पाहता विश्वास नेरुरकर यानंतरचं कोणतंही पुस्तक रेफरन्सने समृद्ध होऊ शकत नाही असं म्हटलं तर त्यामध्ये वावगं ठरू नये। श्री विश्वास नेरुरकर आज उपस्थित आहेत। कायम प्रसिद्धी परामुख राहणारा असं हे व्यक्तिमत्व आहे, पण तरीही थोडी गुस्ताखी माफ हो। त्यांनी स्टेजवर यावं आणि समीरजींच्या हस्ते हा लेखक आणि प्रकाशकातर्फे होणारा कृतज्ञता इतक्या छानपणे प्रसिद्ध केलेल्या आहेत की ते पुस्तक वाचत असताना आपल्याला एक वेगळा आल्हाद मिळतो। श्री विश्वास नेरुरकर सकाळचे संपादक यमाजी मालकर यांना विनंती करणार आहे मनोगताची। तत्पूर्वी एक मी सांगू इच्छितो की मी मूळचा मराठवाड्यातला, जेव्हा